घरात कोणी नसताना या तरुणासोबत अत्यंत भयानक अशी घटना घडली आणि सर्वच जण हादरून गेले। ही घटना काय आहे ते पाहण्या अगोदर तुम्ही जर का आपल्या चॅनल नवीन असाल तर अशा ताज्या बातम्या पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। ही धक्कादायक घटना कोल्हापूर येथून समोर आली आहे। कोल्हापूर येथील शिरोली दुमला येथे वैभव मारुती यादव वय 27 वर्ष हा आपल्या संपूर्ण कुटुंबियांसोबत राहत होता। त्याचे वडील शेती करत असून त्याची आई गृहिणी आहे। गेल्या 1.5 महिन्यांपासून वैभव गावातच पानपट्टी चालवून शेतात वडिलांना मदत करीत होता। मात्र अचानक वैभव सोबत अत्यंत भयानक असा प्रकार घडला। त्या दिवशी दुपारच्या सुमारास त्याचे वडील आणि लहान भाऊ शेतात गेले होते, तर आई देवदर्शनासाठी बाहेर गेली होती। घरात कोणी नसताना वैभव याने फोन घेतला आणि फोनमध्ये स्वतःचा सेल्फी काढला आणि त्यानंतर त्याने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवण्याचा प्रयत्न केला। गळफास घेत असतानाच अचानक त्याची दोरी तुटली। त्यानंतर त्याने परत बाहेरून दुसरी नवीन दोरी आणली आणि त्यानंतर गळफास घेऊन आपली जीवनयात्रा कायमची संपवली। त्याचे नातेवाईक घरी आल्यानंतर त्यांना हा प्रकार निदर्शनास आला। त्यांनी त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले, मात्र उपचारापूर्वीच त्याचा दुर्दैवाने मृत्यू झाला होता। अचानक घडलेल्या या प्रकाराने त्याच्या संपूर्ण कुटुंबियाला एकच धक्का बसला आहे। त्याच्या आत्महत्येचे कारण अद्यापही अस्पष्ट आहे। अत्यंत दुर्दैवी अशी ही घटना आहे। कितीही काही झालं तरी कोणीही असं टोकाचं पाऊल कधी उचलू नका, कारण तुमच्या पश्चात तुमच्या कुटुंबाची खूप वाईट अवस्था होते। त्यामुळे काळजी घ्या व सुरक्षित राहा व ही बातमी जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा व बातमीला लाईक करायला विसरू नका।